सप्टेंबर 2025 रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होत आहे। भारतात हे चंद्रग्रहण दिसणार असल्याने ग्रहणांचा परिणाम जाणवणार आहे। 1 तासाचा सूतक काळ असून 6 तासांचं हे चंद्रग्रहण असणार आहे। ग्रहण पर्वात ही 5 कामे चुकूनही करू नयेत। 7 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचे सूतक काळ 9 तासांचा असणार आहे। हा सूतक काळ अशुभ काळ मानला जातो। या काळात अनेक कामे आहेत जी करण्यात सक्त मनाई केली आहे, अन्यथा त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो। पंडित वेणुगोपाल जिला यांनी ग्रहणासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे। ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने 3 प्रहर आधी म्हणजेच दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत। वेध काळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील। वेध काळात भोजन निषिद्ध आहे, म्हणून अन्न पदार्थ खाऊ नयेत। मात्र वेध काळात इतर आवश्यक जसे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोपणे ही कर्मे करता येतात। बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी सायंकाळी 5:15 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत। ग्रहण पर्वकाळ म्हणजेच रात्री 9:57 ते 1:27 या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्जन करणे ही कर्मे करू नयेत, असे वेणुगोपाळ जिल्हा पंतुलू यांनी SB न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। खग्रास चंद्रग्रहणाची माहिती याप्रमाणे आहे। भाद्रपद शुद्ध पौर्णिमा रविवार 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 वेदाचा प्रारंभ होतो। संध्याकाळी रात्री 9:27 ग्रहणास प्रारंभ होतो। चंद्रग्रहणास रात्री 1:27 पर्यंत हे चंद्रग्रहण आहे। एकूण 3 तास 30 मिनिटाचा चंद्रग्रहण आहे। बालक, वृद्ध, अशक्त, आजारी लोकांनी रविवारी सायंकाळी 5:30 पासून वेदाचा नियम पाळण्याचे करावे असं शास्त्रात आणि पंचांगामध्ये लिहिलेलं आहे। सर्वसामान्य व्यक्तींनी रविवारी दुपारी 12:30 पर्यंत भोजन करून घ्यावं। वृद्ध, अशक्त, बालक, बालिका, आजारी व्यक्तींनी, गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत भोजन करू शकता। संध्याकाळी 5:30 नंतर कोणीही भोजन करणार नाही, कारण ग्रहणाचा वेध अतिशय तीव्र झालेला असतो। ग्रहणाचा मुख्य पर्वकाल म्हणजे रविवारी रात्री 10 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत हा जो 3.5 तासाचा काळ आहे, या काळामध्ये पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग, तुंकणे आदी कुठल्याही प्रकारचा कृत्य करू नये अशा शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे। विशेष करून गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाचे जे नियम आहे, रविवारी रात्री 9:57 पासून ते रात्री 1:27 पर्यंत 3.5 तास पालन करावा।